वदनी कवळ घेता नाम घ्यासी हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवत्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे ज्ञान जे यज्ञ कर्म जय जय लक्ष्मी सपोत ए जेव आता जेव चल अरे आलूच्या वड्या आहेत भजी ए उपवास सोडताना बोलायचं नाही ज्यांचा उपवास आहे त्यांनी तुला मी ती नको का पप्पा बोलणार नाही ना तुम्ही पण नाही मम्मीला हाताला आले तुला काय मस्ती आली तुझा उपासला जोडा का तुला त्यांचे पण उपवास थांब मी देतो थांब तुम्हाला नाही आवडत हा मला प्लेट मध्ये द्या थांब रे बस आहे बेटा तू पण आहे काय ते माझ्या मम्मी सोडू ना आपलं बघितलं ना मला मगरीचं ते वरचं असतं ना ते आठवतं म्हणून ते खायची इच्छा होत नव्हती मंडळी आता जी तुम्ही आमची पंगत बघितली ना जेवणाची त्यामध्ये विशेष करून पदार्थ होता तो म्हणजे उकडीचे मोदक। आज शेवटच्या श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना आम्ही 5 भाज्या वरण भात आणि उकडीचे मोदक त्याचप्रमाणे मिरचीची भजी आणि आळूची वडी केली होती। फक्त मेथीची भाजी आणि भेंडीची भाजी ना काय दोन भाज्या अर्धा दिवस जाईल एवढा हलका आहे ते दाखव ना काय शिजवायला ठेवलं तिथे ठेवायला झालं हे गावाला कारले अच्छा एकत्र वापरायला ठेवले खाली कारले ठेवले आणि वरती गवा ठेवले सोमवारच्या 5 भाज्या करायच्या जुगाड आईचा जुगाड तिकडे ते आळूवडीचं येतं मोदकाच्या सारणासाठी लागणारं साहित्य इथं तयार आहे। आता उकड काढून घेणार आहे मी तांदळाची। 3 ग्लास टोपामध्ये पाणी उकळून घेतलं त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। मी तांदळाची उकड काढताना मीठ घालत नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ घालू शकता। पाण्याला उकळी आल्यावर गॅस कमी करायचा आणि यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आणि कलत्याच्या सहाय्याने असं हलवून घ्यायचं। मी एकूण 3 ग्लास पाणी घेतलं होतं त्यामध्ये जवळजवळ 4 वाट्या तांदळाचं पीठ बसलेलं आहे। पीठ या गरम पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं नाहीतर मोदक तुटतात। असं दिसतं आपल्याला झालंय थोडं थोडं झालं नाही आता याच्यावर झाकण ठेवायचं 5 मिनिट होऊन द्यायचं। बंद करायचं 5 मिनिटांनी परातीत काढायचं आणि गरमच मळायचं।
हा हा नॉर्मल पीठ मळायचंय ग. पण ना हाय ते होतं माझा पॉइंट आहे त्यावेळेला पिढी आहे त्याच्यावर कोपन करा हाय बोल. सारण बनवताना आधी मी कढईमध्ये चमच्याभर तूप घातलेलं आहे. त्यामध्ये आता हा अर्धा किलो गूळ मी वितळून घेणार आहे. जवळजवळ 4 नारळांचं आम्ही सारण करणार आहोत. गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता यामध्ये वेलची पूड घालायची. बारीक किसलेलं खोबरं घालायचं आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट घालत आहे. अगदी जाडसर केलेला कूट घालत आहे. तुम्ही यामध्ये बदाम आणि काजूचे तुकडेही घालू शकता. भारी झालं ना सारण. पाणी सुटस्तवर हलवायचं ना. पाणी आता नाही सुटणार. झाला गुळ मिक्स. गुळ प्रॉपर वितळला होता ना. गुळ आहे ना मस्त वितळून घेतलं. ते गरम कढईमध्ये पण बरंच मोकळं होऊन द्यायला लागतं नाही का. गुळाची टाकली गुळ वितळवलं ना गुळातच टाकली ती फिसलेली. हा चला माझी बहीण पहिल्यांदा मोदक वळत आहे. बघूया कशी करते. मी देखील उकडीचे मोदक बनवायला लग्नानंतर शिकले. कारण आमच्याकडे माझी आई गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायचे आणि त्यामध्ये सुकं खोबरं आणि साखरेचं सारण घालायची. त्यामुळे मला तेच मोदक यायचे आणि उकडीचे मोदक मी लग्नानंतर शिकले. जमला का. वरचं टोक तोडायचं थोडं. वरती पीठ नाही जास्त ठेवायचं. शिकते फर्स्ट अटेम्प्ट. मेथीची भाजी एकच गड्डी 50 रुपयाला होती. मोठी होती. आता ती भेंडी कशी आहे मला कळाली नाही. तशी आहे. मिरच्या आणल्यात बाकी भाजी. भजी काढायला मिरच्या. हे लांब मिरच्या आहेत. आज तुमचा उपवास चांगलाच सुटणार आहे. मम्मी मिरच्या बघा एक नंबर आहे. दाखवा तू. वाव आमच्याला आता पुढच्या वेळेस मोदक तयार होणार. रेडी काय नाही. आमच्या नाही काय नाही बोलले यार. जरा तेल लाव पाणी लाव जरा त्याला. विक्रांत बनतोय मम्मी गावाच्या पिठाची. नाही आपल्या इकडे गावाच्या पिठाचे जास्त वाटतात ना ते बी टेस्ट.
जवळ घ्या दोघांना. मला त्याच्या घरी जाऊन खायचं. आम्ही दोघी बहिणी मोदक वळत होतो तर इकडे आई भाज्यांची तयारी करत होती. मोठे मम्मी मोठे इधर शाळा मोठा हाती तुला शूट करतो. चांगल्या बनवल्या पण मला इकडे नाही बनवत मे बी ना पिठाचा इश्यू असेल. बाबू आता कधी केला मी कधी येत नाही. हो इकडे दाखवय मम्मी. कमी गॅसवरच करायचं ना. नाही गॅस फास्ट ठेवायचं. गॅस फास्ट तू कारला हलवतीये ना अनु? हा भरून ठेवलं आई.
आमचे मोदक बनवून झाल्यावर मी चपात्या लाटल्या आणि दुसऱ्या बहिणीने भाजल्या. हा, नॉट एबल टू कम फॉर ट्युशन. आणि नंतर मेसेज कर की प्रयाण ॲट घाटकोपर फॉर फंक्शन. पन्नासला एकच कमी असे 49 आमचे मोदक झालेले आहेत. अरे नाही आता वाटून हे लहान मुलांना देऊ. हा, पण ते लहान मुलांसाठी आहे ना आपल्याकडे 3. हा बस. जय माझ्या ताटामध्ये वागावर तुम्हाला जे नको ते काढून ठेवा. मला करेला आणि मेथी नको. ते मम्माला त्या मम्माच्या पेटीला ज्याला नको त्यांनी भाज्या सगळ्या अशा हे करा. सगळे गवार मम्मीला झालं इकडे 13 भात झाला. पोरांना दोघांना बसूया का? हा चालेल. समीक्षा आणि मैदान बसेल आणि एक टक्कर झालं 12. मी आणि पन्ना एक तांबी झाला 11. एक दोन फ्रेंडला माझ्यावर मम्मीला ताटातच देऊया. मम्मीला मला आणि मम्मीला ताटात दे. आणि त्या दोघी वरती बस. करतो ना, कामातले करतो असं करतो ना. नाही तुपाचं नाही ना तुपाचं. तुला जे एक्स्ट्रा पाहिजे त्यांनी मागून विचारायला पडलं. मला दिल्लीचा पडता वाचला. स्क्रॅच गार्ड कसं केला मला आता काय मिसिंग आहे?
आहे ना एक माणसं मिसिंग आहे जे खाणारे. नाही थांब एक मिनिट. ताट पण आता खायचं missing आहे. आणू 3 ताट दे. अजून तिथं पानं दे. चला हात जोडा सगळ्यांनी. एकत्र बोलणार का माझ्या एकत्र बोलणार? नाही एकत्रच बोलायचं. चला बोला मग. हम्म. वदनी कवळ घेता नाम घ्यासी हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवत्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे ज्ञान दे यज्ञ कर्म. जय जय लक्ष्मी सबल. बस. तेवढं हा करा चालू करा. पापड पाहिजे होतं. ए जेव आता जेव चल. काय अरे आलूच्या वड्या आहेत भजी आहे. ए उपवास सोडताना बोलायचं नाही ज्यांचा उपवास आहे त्यांनी. हा, इथं ठेव काढ काढ काढ. तुला मी ती नको का? पप्पा बोलणार नाही ना? तुम्ही पण नाही म्हणणार. मम्मीला हाताला आले. तुला काय मस्ती आली? तुझा उपास नाही जोडायचा का तुला? मी देतो थांब. तुम्हाला नाही आवडत. हा मला प्लेट मध्ये द्या. थांब रे. हवंय? आहे प्लेट. काय तू पण आहे? असं काय ते? ते माझ्या मम्मीने केलं. नाही बरोबर सोडू ना. आपलं बघितलं ना मला मगरीचं ते वरचं असतं ना ते आठवतं म्हणून ते खायची इच्छा होत नव्हती. मोदक